गत 1 वर्षापासून या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश व्हावा या विषयासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांनी आंदोलने केली। स्वतःच्या जीवाची पर्वा न बाळगता आज त्यांचे 17 सप्टेंबर कालच्या दिवशी या ठिकाणी 6व्या वेळेचा आमरण उपोषण या ठिकाणी चालू झाले आहे। सरकार कोणत्या परिस्थितीची या ठिकाणी वाट पाहत आहे? सरकारला महाराष्ट्र हा जो शांततामय महाराष्ट्र आहे तो अशांतता करायचा आहे का? हा आमचा सरकारला प्रश्न आहे। येत्या 2 दिवसामध्ये हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, बॉम्बे गॅजेट असेल यासह महाराष्ट्रातील मराठा युवकांवर आंदोलनाच्या दरम्यान ज्या कोणते या ठिकाणी सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल केले ते सर्व गुन्हे आमचे मागे घेतले नाही तर येणाऱ्या सोमवारी 23 तारखेला या ठिकाणी नांदेड जिल्हा आम्ही कडकडीत अशा पद्धतीचा बंद या शासनाच्या निषेधार्थ या ठिकाणी करणार आहोत। आणि यामध्ये सकळ मराठा नांदेड जिल्ह्यातील सर्व मराठा समाजाच्या अखंड मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अखंड मराठा समाज बांधवांनी रस्त्यावर उतरून शासनाच्या निषेधार्थ या बंदमध्ये सहभागी व्हायचं आहे। या बंदमध्ये बंद करायचं आहे आपल्याला फक्त, आणि तोही अत्यंत शांततामय पद्धतीने महाराष्ट्रालाही दिसू द्या की मराठे शांततेच्या पद्धतीने कशा पद्धतीचं बंद करतात हे यावेळी सांगू इच्छितो।